त्यानंतर एक मोठी ब्रेकिंग न्यूज, मराठा आरक्षणासाठी सरकार नवा GR काढण्याची शक्यता आहे। तर GR संदर्भातली ही महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। जरांगे पाटील यांनाही मसुदा या GRचा दाखवण्यात येणार आहे। राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी नवीन GR काढण्याची शक्यता आहे। सगळ्यात मोठी बातमी, तर कदाचित सरकारचा हा निर्णय या आंदोलनाला एक वेगळाच वळण देऊ शकतो। जरांगे पाटील यांनाही मसुदा या संदर्भातला दाखवता येणार आहे। मराठा आरक्षणासाठी सरकार हा नवीन GR काढण्याची शक्यता आहे। कदाचित हा GR वेगळा ठरू शकतो, एक टर्निंग पॉइंट ठरू शकतो असं म्हणता येईल। आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आमच्या सोबत आहेत। मनोज, हा GR जो सरकारतर्फे काढण्यात येणार आहे, कदाचित या आंदोलनाची दिशा बदलू शकतो। नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांच्याकडून मराठा आरक्षणासाठी आंदोलन केलं जाते। आझाद मैदान येथे हे आंदोलन केलं जाते आणि त्यासाठी आपण हे आंदोलन लवकर मिटावं यासाठी हे नवीन उपसमिती स्थापन करण्यात आलेली आहे। त्याची बैठक आपण बघितलं, वारंवार बैठका सुरू आहेत। त्यामध्ये आज 5वी बैठक ही पार पडली आणि त्यामध्ये आपण बघितलं वर्षा निवास ही बैठक पार पडली असून या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री अजित पवार आणि राधाकृष्ण विखे पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित होते। आणि आपण बघितलं या ठिकाणी सगळे जे मंत्रिमंडळातील नेते देखील आहेत ते देखील या ठिकाणी या बैठकीला उपस्थित होते। आणि या बैठकीमध्ये आपण बघितलं तर महत्त्वाचा मराठा आरक्षणासाठी नवीन GR, राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी नवीन शासन काढण्याच्या तयारीत आहे। आणि आपण बघितलं कुणबी प्रमाणपत्राची सुरक्षा, कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी गावातील नातेवाईक किंवा कुणबी प्रमाणपत्र ज्यांच्या ॲफिडेव्हिटवर आरक्षण लागू करण्याचा विचार देखील केला जाणार आहे। तसंच गाव पातळीवर स्क्रीनिंग कमिटी, कुणबी नोंदी पडताळण्यासाठी तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर नवीन स्क्रीनिंग कमिटी स्थापन करून गाव पातळीवर नवीन नोंदी शोधण्याचे देखील या ठिकाणी निर्णय घेतला जाणार आहे। तसंच महाधिवक्त्यांकडून मान्यतेनंतर जरांगे पाटील यांना मसुदा दाखवून अंतिम निर्णय हा घेतला जाणार आहे। त्यामुळे अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जी उपसमिती आहे त्यांच्याकडनं घेण्यात आलेला आहे। कारण की लवकरात लवकर मनोज जरांगे पाटील यांचा जो आरक्षण सुरू आहे ते लवकरात लवकर या ठिकाणी आंदोलन संपावं यासाठी हा प्रयत्न सुरू आहे। त्यासाठी नवीन GR काढण्याची तयारीत आता सरकार आहे आणि या GR मध्ये काय काय असतं हे देखील बघावं लागणार आणि त्यासाठी नमूद केल्या जातील। नक्कीच आपण बघितलं ज्या मनोज जरांगे यांच्या मागण्या त्यामध्ये सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावी ही प्रथम मागणी आहे। आणि तसंच आपण त्यानंतर हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट हे देखील या ठिकाणी लागू करावे ही दुसरी मागणी आहे। आणि आपण बघितलं जे गुन्हे दाखल झालेले आहेत पोलिसांकडनं ते देखील मागे घेण्यात यावे ही देखील त्यांची मागणी आहे। आणि आपण बघितलं या ठिकाणी महत्त्वाचे या मागण्या या GR मध्ये या मागण्या त्या ठिकाणी GR मध्ये टाकण्यात येणार का आणि या GR मध्ये अजून काय काय नवीन गोष्टी या ठिकाणी सरकारकडनं टाकण्यात येणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। कारण की या अगोदर देखील सरकारने मोठ्या प्रमाणात प्रयत्न देखील केले होते आणि एकनाथ शिंदे देखील आपण बघितलं या ठिकाणी जो मनोज जरांगे पाटील यांनी पहिला जो मोर्चा काढलेला होता आणि तो वाची येथे अडवण्यात आलेला होता तेव्हा देखील या ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी हा मोर्चा मागे घेतला होता। त्यानंतर त्यांनी गोळा देखील उधळला होता। पण आता पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी हा आंदोलन केलेलं आहे आणि त्यांच्या मागण्या ह्या या ठिकाणी नक्कीच धन्यवाद मनोज या सगळ्या अपडेट्स बद्दल। या GR मध्ये आता कुठल्या गोष्टींचा अंतर्भाव असेल हे पाहणं महत्त्वाचं असेल।